पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या मुलावर बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात दाखल झालेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत भारती विद्यापीठ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर सर आहेत। नेमकं सर, हा कधी गुन्हा दाखल आहे आणि नेमका काय हा प्रकार आहे? 19 मार्च 2025 रोजी यातील पीडित महिला ह्या आमच्या पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या। त्यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपण BNS 6988 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि यामध्ये यातील ज्या फिर्यादी जे आहेत त्यांचे यातील आरोपी जो आहे नवले याच्याबरोबर 2021 पासून प्रेमसंबंध होते। त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचे यातील फिर्यादी यांनी आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे। फिर्यादीने गर्भपात म्हणजे बळजबरी गर्भपात केला असं देखील तुमच्याकडे माहिती दिलेली आहे। नेमकं त्याबाबत काय तपास झालेला आहे आणि काय माहिती समोर येते? यातील फिर्यादी यांनी जो त्यांच्या फिर्यादीमध्ये जबाब दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी यापूर्वी देखील गर्भपात केल्याबाबतचे नमूद केलेलं, म्हणून तसा भारतीय न्याय संहिताप्रमाणे त्यामध्ये सेक्शन ॲड केलेलं आहे। जो फिर्यादी आहे आणि यामधील जो संशयित आरोपी आहेत त्यांची कधी ओळख झाली होती किंवा फिर्यादीने असं सांगितलेलं समजतंय की त्यांचं लग्न देखील झालं, याबाबत नेमकी काय माहिती आहे? यातील फिर्यादी जे आहेत पीडित महिला आणि आरोपी यांचे 2021 पासून मैत्रीचे संबंध आहेत आणि त्यांचं आळंदी येथे त्यांनी देखील लग्न केल्याचे देखील आम्हाला तपासामध्ये आणि फिर्यादी यांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे त्यांचं आळंदीत लग्न झालं हे देखील तपासात समोर येते? बरोबर आहे, त्यांनी आळंदी येथे लग्न केल्याचे तपासामध्ये समोर येत आहे। आरोपी नेमका काय स्टेटस आहे? तुमच्या ताब्यात आहे किंवा न्यायालयात हजर केले किंवा नेमकं काय झालं? सध्या तरी आरोपी आपल्या ताब्यात नाही, ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे। म्हणजे आरोपीला यापूर्वी आपल्या पोलिसांकडून न्यायालयात घेऊन गेलेलं आहे आणि म्हणजे पोलीस न्यायालयीन कोठडीत आहे किंवा जामीन मंजूर झालेला आहे किंवा काय नेमकं आरोपीचं स्टेटस काय आहे? नाही, सध्या आरोपी आपल्याकडे अटक नाही आहे, त्यामुळे हे आहे, आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। आपण पाहतोय की आरोपी अजून देखील पोलिसांना सापडून आलेला नाही आहे, मात्र हा गुन्हा दाखल आहे आणि बलात्कार करून पीडित तरुणीला गर्भपात देखील बळजबरी करण्यास भाग पाडल्याची माहिती आपल्याला समजते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।